आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। येऊ का आम्ही? ये काका आजी या ना। थांबा। हिम्मत कशी झाली हो तुमची माझ्या घरची पायरी चढायची? आजी थांब सिद्धू, आजी बरोबर तेच बोलतीये। दारात आलेल्या माणसांचं स्वागत करायची अशी पद्धत आहे तुमच्याकडे? स्वागत? आम्ही तुमचं स्वागत करण्याइतकी लायकी आहे का तुमची? आजी आजी तू प्लीज तोंड सांभाळून बोल जरा। सिद्धू, तू गप्प बैस। तू एकही शब्द आता मध्ये बोलायचं नाही, समजलं? सिद्धू थांब। आजपर्यंत मी ऐकलंय की त्या खूप बोलतात। आज मलाही ऐकायचंय त्या काय आणि कसं बोलतात ते। तुमच्याशी बोलण्यात वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा नाही। का आलात ते आमच्या दारात? बोला। आता कसं मुद्द्यावर आलात तुम्ही? अहो हाच प्रश्न तुम्ही आधी विचारला असतात ना तर तुमचाही वेळ वाया गेला नसता ना, आमचाही। काका आजी तुम्ही प्लीज बसा ना, आपण बसून आरामात बोलूया ना। या अरे राहू दे त्याची काही गरज नाहीये। आजी, संपतराव, मला मान्य आहे की सिद्धूनं काही गोष्टी या न सांगता केल्या। खरं तर त्यामुळे आम्हाला एक खूप मोठा धक्का बसला। पण हा विचार करा, 2 मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आपण तीच घटना, तोच प्रसंग पुन्हा पुन्हा उगाळत बसलो तर आपल्या हाती काहीच लागणार नाही। म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की सिद्धूला जावई म्हणून स्वीकारायचं। तुम्ही आणि माझ्या मुलाला स्वीकारणार? अहो आरशात तोंड बघा। हा, गाडे पाटलांच्या मुलाला स्वीकारतायत संपत हे। आमच्या घराशी नातं जोडलं म्हणजे तुमच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे। श्रीनिवास, अरे हे काय बोलतात त्याच्यावरून आपण इथे कशासाठी आलो ते बदलत नाही। तू तुझ्या मनातलं बोल। संपतराव, हे लग्न झालं असं सिद्धूनं जरी जाहीर केलं असलं तरी आमचा विधीपूर्ण लग्नावर विश्वास आहे। त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की सिद्धू आणि भावनाचं छोटेखानी का होईना पण विधीपूर्वक लग्न लावलं जावं। हो, लग्नाच्या गोष्टी कुठे करताय श्रीनिवासराव? मुळात मध्ये आमच्या सिद्धूचं भावनावर असलेलं प्रेमच आम्हाला मान्य नाहीये। हो, हे लग्न शक्य नाही। अहो आमची लायकी नाही असं बोलाल याच अपेक्षेने आम्ही इथे आलो होतो। तुम्ही तर त्यांच्या नात्याला भर सभेत जाहीरपणे मान्यता दिलीत।
मग आता त्यांचं प्रेम का नाकारताय? कारण तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही. सोयरी करायची असते त्यांच्याशी की ज्यांचं पद आपल्या बरोबरीचं असतं. गाडे पाटील घराणंच एवढं मोठं आहे की तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे आम्ही कामाला ठेवतो. माफ करा आजी, मला हे कळत नाहीये की ही चर्चा नक्की कसली आहे. लग्न ठरवण्याची की एखाद्या राजकीय कराराची? कारण बरोबरी, पद ह्या सगळ्या गोष्टी एखादा करार करताना लक्षात घेतल्या जातात नाही का? पण लग्न ठरवताना दोन्ही बाजूची माणसं कशी आहेत, नातं जपतील का, निभावतील का, या गोष्टी विचारात घ्यायला हव्या ना. नाही म्हणजे तुमच्या मोठ्या घराण्यात तुम्ही कराराप्रमाणे लग्न जमवता, पण आम्ही माणूस पाहतो. खबरदार तुम्ही माझ्या घराण्याबद्दल एक अक्षरी बोलला तर शांताबाई. हे सगळं तुम्ही का करताय हे चांगलं ठाऊक आहे मला. अहो, आपल्या अकलेचे तारे तोडायचे आणि आम्हाला शहाणपण शिकवण्याचं हे जे काही करायला लागलं ते मुद्दाम करताय तुम्ही. आमच्याशी नातं जोडून तुम्हाला समाजात स्वतःची मान उंचवायची आहे. हा सगळा फायदा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आमच्या दारात आलेल्या या लग्नाची भीक मागायला. आजी, सिद्धू, थांब थांब. मला वाटतं तुम्ही थोडंसं चुकताय आजी. आम्ही इथे लग्नाची भीक वगैरे मागायला नाही आलो. आम्ही लग्नाचा प्रस्ताव घेऊन इथे आलोय. घडलेली गोष्ट, राग, रुसवे हे सगळं बाजूला ठेवून तुम्हा सगळ्यांशी मनमोकळेपणे बोलायला आलेलो. घराणं कृतीतून दिसतं, जाणवतं, झिरपतं. बडेजाव ते लोक करतात ज्यांची कृती शून्य असते. आणि म्हणून तर म्हणतात बडा घर पोकळ वासा. ओ, घराण्याची भाषा तुम्ही करू नये. हा? काय आहे तुमचं घराणं, काय आहे? आता तेच घ्या ना, तुमची ती नात, तुमची मुलगी मंगल काय माहेरी पडून असते. त्या हरीशने तरी आमच्या सिंचनाला भुरळ घातली आणि पळून घेऊन गेला. आणि तुमची ती अवलक्षणी भावना, पत्रिकेत दोष तिच्या, म्हणून लग्न जमत नाही. हे असलं घराणं तुमचं. लक्ष्मी निवास, लक्ष्मी